नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये प्राजक्ता जेव्हा आता आलोकच्या गेस्ट हाऊस या रूममध्ये तिकडे आलेली आहे आणि जेव्हा तेथे आता सगळं काही पेंटिंग ती पाहते। सगळ्या घरभर मात्र आता रूममध्ये पेंटिंग वगैरे लावलेले आहेत आणि पेंटिंगसुद्धा इतक्या छान असतात। प्राजक्ताला आता तेव्हा तिने समीरा आणि समीराला विचारलेलं असतं की ही पेंटिंग पूर्ण कोणी केली। तेव्हा समीरा म्हणलेली असते की ते चिक्कू काकाने केलेली आहे आणि आता ती आलोकच्याच रूममध्ये येऊन ह्या पेंटिंग पाहते तर तिला आता खरंच ती खूप इम्प्रेस होते आणि तेव्हा मात्र आता ती मांडणीमध्ये ठेवलेल्या जे काही त्या पेंटिंग्स आहे त्या बघतच असते आणि समोर मात्र आता पलीकडून जो आलोक आहे आणि ती पेंटिंग तो पूर्ण करत आहे, परंतु तो पाठमारा उभा असतो आणि प्राजक्त त्याला मागून बघत असते। तेव्हा आता प्राजक्त विचार करते की माझ्या डायरीमधील जे चित्र आहे तर ते कंप्लीट केलं तर ते मात्र हेच असतील ना। आणि तेवढ्यात प्राजक्त मात्र आतमध्ये येते आणि विचारते की सुलक्षणा मॅम आहे का। आणि तेवढ्यात आलोक मात्र सिस पेन्सिल आहे तर तिला टोक करत असतो आणि त्या ब्लेडने मात्र त्याचा हात कापला जातो आणि हातातून रक्त येत आहे बोटातून आणि जोरात तो आह असं ओरडतो। प्राजक्त विचारते की काय झालं, बरे आहात का। तेव्हा आलोक तर इतका घाबरलेला असतो, तो आपल्या त्या बोटातून रक्त निघत आहे तर त्याकडेच बघत असतो। प्राजक्त विचारते की तुम्ही बरे आहात का। समोर मात्र आता प्राजक्ताची पेंटिंग असते आणि ते स्केच मात्र तो काढत असतो, परंतु आता त्या बोटाकडे बघता बघता त्या स्केचला मात्र त्याचा धक्का लागतो। तो सारखा बघतच असतो। त्यानंतर बाहेर आता प्रीती मुद्दामून डोकावून पाहत असते की नक्की आता काय झालं असेल आतमध्ये। आता दरवाजा उघडून पाहते आणि आलोक मात्र आता त्याला इतकं ते बोट कापलेलं आहे बघून आता इतका त्रास होतो, ते रक्त ते बघून मात्र त्याचा धक्का त्या स्केचला लागतो आणि ते स्केच पालतं खाली पडते आणि आलोक सुद्धा पाय घसरून खाली पडतो। आलोक जोरजोराने किंचाळत असतो आणि तेवढ्यात प्राजक्त धावत त्याच्या जवळ येते आणि काय झालं असं विचारते। प्रीतीला मात्र आता हे सर्व काही बघून हसू येत असतं। आलोक रक्त रक्त करत असतो आणि आपला बोट आहे तर तो मात्र मागे धरतो तो हात आणि अगदी धक्क्याने पाहत असतो आणि तेवढ्यात प्राजक्त त्याच्या हाताकडे लक्ष जातं। प्राजक्त मात्र आता काय करू, हात धरू किंवा नको धरू, कारण बोटामधून रक्त तर फार येत आहे म्हणून तिचा जीव मात्र आता कासावीस होतो आणि शेवटी मात्र ती आता कसंबसा आलोकचा हात धरते आणि आता प्राजक्ताने हात धरलेला आहे हे बघून त्याचा त्रास कमी होतो आणि तो एकदम असा शांत होतो डोळे बंद करून। प्राजक्त मात्र आता त्याच्या बोटातून रक्त येत आहे त्याच्याकडेच पाहत असते। प्राजक्त त्या क्षणी मात्र त्याचा हात सोडते आणि नक्की आता काय करू म्हणून ती आता कापड बांधायला शोधत असते आणि ती हात सोडून बाजूला जाते तर प्रीती मात्र या दोघांचं नक्की आतमध्ये काय सुरू आहे हे मुद्दाम हसून पाहत असते। आलोक जेव्हा आता हात सुटतो तिच्या हातातून तेव्हा त्याला आपल्या जखमीची पुन्हा आठवण होते आणि तो त्या बोटाकडे बघतो आणि खूप असा रिएक्ट होत असतो आणि तेवढ्यात प्राजक्त मात्र तिची ओढणी फाडते आणि आता मात्र त्याला काय करावं ते काही सुचत नसतो, तो रिएक्ट होत असतो रक्त बघून। तेव्हा आता प्राजक्त धावतच येते आणि म्हणते की 1 मिनिट आणि त्याच्या बोटाला मात्र तिच्या ओढणीचं कापड बांधते। तेव्हा आता प्रीती तर बाहेर हसत असते, आता तर खूप मज्जा येणार आहे असे म्हणत आणि आनंदाने उड्या मारत लगेच आता बाहेर कांगावा करायला जाते। आलोकने मात्र अजून प्राजक्ताला पाहिलेलंच नसतं। जेव्हा प्राजक्त ओढणी आणायचं ते कापड आणायला गेलेली असते आणि त्याच वेळेस त्याने जेव्हा मागे डोकावून बघितलेलं असतं तर प्राजक्ता तेथे नसते, पण जेव्हा आता प्राजक्ता त्याच्या बोटाला कापड बांधत असते त्यावेळेस मात्र तो डोळे बंद करून पुढे समोर बघत असतो। आता प्राजक्ता म्हणते की मी बांधलेला आहे, आता रक्त थांबेल आणि तेवढ्यात मात्र आता ती प्राजक्ता म्हणते की शांत व्हा, काही होणार नाही, रक्त थांबेल। तर आलोक मात्र आता अगदी घाबरूनच खाली पाहत असतो आणि तेवढ्यात सगुणा धावतच येते आणि धावत आल्या क्षणी मात्र आता आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोरासमोर बघून तिला तर धक्काच बसतो आणि लगेच सगुणा रागाने मात्र आता प्राजक्ताचा हात धरते आणि तिला रागाने विचारते की तू येथे का आलेली आहे। प्राजक्ता म्हणते की अहो त्यांना लागलेला आहे, पण सगुणा काही ऐकून न घेता प्राजक्ताच्या हाताला धरून तिला रूमच्या बाहेर काढते आणि घाईने आता तो दरवाजा बंद करून घेते। आता प्राजक्ता आता ओरडत असते, किंचाळत असते, कारण ह्या सगुणाने आता तसंच तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि सगुणा मात्र आता बाहेर म्हणत असते की ही खोली माझी आहे, तू परत येथे यायचं नाही। तेव्हा प्राजक्ता म्हणते की अहो पण त्यांना लागलेलं आहे, परंतु सगुणा तिला आता रागातच म्हणते की तू इथून जा आणि त्याच वेळेस मात्र आलोक आता आपल्या बोटाकडे पाहत असतो आणि त्याला आपल्या जे ती संगीत आहे तर ते वाजण्याची त्याच्या डोक्यामध्ये धून वाजत असते आणि तो सारखा आपल्या बोटाकडेच बघत असतो। सगुणा रागाने म्हणते की जा म्हणते ना मी तुला आणि प्राजक्ता आता तिथून खाली मान घालत जात असते आणि आता हा आलोक आपल्या बोटाकडे सारखं बघत आहे। त्यानंतर आता इकडे एक कौत्सुक मात्र जुगाराच्या अड्ड्यावर आलेला असतो आणि त्याला तो भेटलेला तो एक आता जोडीदार आहे तो म्हणतो की काय कच्छूप शेठ। कच्छूप म्हणतो की कोण सेठ, तर आता तो मित्र मुद्दा म्हणतो की अरे तू सेठ, दुसरं कोण सेठ। तो आता कच्छूप म्हणतो की हे बघा बाय द वे माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे। तेवढ्यात मात्र आता तो सेठ म्हणतो की अरे काय बोलतो भाई, हळदीला मात्र बोलवायचं बरं का। कच्छूप विचारतो की अरे पण एक प्रॉब्लेम झालेला आहे,
आणि तो मात्र आता बिट्टूभाईला साईडला घेतो आणि सांगतो असं म्हणतो. आणि तेवढ्यात कौस्तुभ त्याला बाजूला घेऊन म्हणतो की हे बघ बिट्टूभाई, बहिणीचं लग्न तर ठरलेलं आहे, पण माझ्याकडे हवे तेवढे पैसे नाहीत. मग लग्नामध्ये सोनं नाणं पैसा तर खर्च होतो. बिट्टूभाई म्हणतो की अरे मग होणारच. आणि हे बघा भाई, तुम्ही मला थोडीशी मदत करताल का? मी तुमचे लगेच पैसे परत देईल. तेव्हा लगेच आता हा म्हणजे बट्टू शेठ म्हणतो अरे एवढ्याच्याने काय होतं, पैसा क्या चीज आहे, पैसा एक मामूली चीज आहे, पैसा कमवणं हे सोपं असतं. तेव्हा कौस्तुभ म्हणतो की नसतं. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो की नसतो, कारण एवढं सोपं असतं तर आज मी कुठच्या कुठे असतो. त्यानंतर आता वैदिभाऊ साखरपुड्याच्या पाहुण्यांची लिस्ट करत असतात, ते नक्की कुणाला बोलवायचं. आणि तेवढ्यात ते चारू येते. तर वैदिभाऊ म्हणतात की चारू बरं झालं तू आलीस, कारण मी आता साखरपुड्याला नक्की कुणाला बोलायचं याचं लिस्ट काढलेली आहे, जरा बघून घेतेस का? चारू म्हणते की हो बघते ना. तेव्हा आता ती मात्र काही अकाउंटचे दाखवते, पासबुक वगैरे. आणि आता वैद्यभाऊ म्हणतात की हे काय आहे? तर चारू म्हणतं की हे बघा, भाग्याच्या लग्नासाठी मात्र आपण सगळ्यांचे अकाउंट चेक केले, आणि हे बघा आपण सगळेजण आता रडकुंडीला आलो, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भाचीचं पासबुक बाहेर काढलेलं नाही. आणि हे बघा तिच्या नावावर 8 लाख रुपये आहेत, आणि तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे घ्यायचे नाहीत. त्यानंतर इकडे बट्टू शेठ आता कौस्तुभला म्हणतो की अरे यार, तुमचा तर हाच प्रॉब्लेम आहे भाई, तुम्हाला हेच कळत नाही की पैसा कमवायचा कसा. अरे भाई, पैसाच पैशाला ओढतो आणि मग आपली कमाई होते, हे डोक्यामध्ये फिक्स कर. आणि हे बघ, तू मला फक्त 4-5 लाख रुपये दे, आणि त्या 4-5 लाखाचे मी इतके सगळे काही पैसे करतोय. तुझ्या बहिणीचं लग्न इथे नाही तर राजस्थानच्या त्या पॅलेसमध्ये होणार आहे, पॅलेसमध्ये. आणि कळतं का मी तुला काय बोलतो? तेव्हा आता कौस्तुभला टेन्शन येते. तो विचार करतो की 4-5 लाख रुपये आणायचे तरी कुठून? तर चारू इकडे वैद्यभावांना म्हणते की हे बघा, तिच्या अकाउंटवर गेल्या काही 20 वर्षामध्ये चौपटीने पैसे वाढलेले आहेत. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हे फक्त ते पैसे प्राजूचे आहेत आणि ते पासबुक ठेवून दे. तेव्हा चारू म्हणते की ठेवून देऊ, आणि का ठेवायचं, म्हणजे घरामध्ये विहीर असून सुद्धा तुम्हाला बाहेर खंडे खांदायचे आहेत का? आणि ह्या सगळ्याला काय अर्थ आहे म्हणून ही चारू आता ओरडते. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की चारू, हे फक्त पैसे आपले नाहीत, त्यावर फक्त आणि फक्त प्राजूचा अधिकार आहे. तिच्या आई वडिलांनी हे पैसे तिच्यासाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे आता यातील एकही रुपया आपण वापरायचा नाही. आणि ते पासबुक तो ठेवायला सांगतो. आणि त्यानंतर मात्र आता चारू रागाने पाहत असते, पण इकडे आता जेव्हा ही भाग्या मात्र आता ती बाईकवरून येत असते, आणि तेवढ्यात प्राजक्ता सुद्धा घरी येते. आणि आता प्राजक्ता पुढे आहे तर भाग्य लगेच जोराने आता किक वाजवते. तर आता हॉर्न वाजवल्यानंतर आता लगेच मात्र प्राजक्ता घाबरते, आणि ती म्हणते की भाग्या काय हे, अगं मी किती घाबरले होते. भाग्य म्हणते की बावट इडियट. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं हे काय आहे आणि हे तू काय घेऊन आलीस? त्यावरती आता भाग्य म्हणते की लहान मुलांच्या गळ्यामध्ये जसं काही वॉटर बॅग अडकवतात तसं मात्र तुझ्या गळ्यामध्ये फोन अडकवायला पाहिजे, आणि तू फोन कसा विसरू शकते? तेव्हा लगेच आता प्राजक्ता म्हणते की हो ना. आणि लगेच आता भाग्य म्हणते की अगं तू विसरलीस का, उद्या माझा साखरपुडा आहे, आणि हे बघ साखरपुडा तर उद्या आहे, कपडे ज्वेलरी माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून मी एकटी शॉपिंगला गेले. मग निदान ही शॉपिंग तरी आपण एकत्र करायला नको का? एकत्र करायला हवी. आणि भाग्य म्हणते की पण तू त्या आलोक सूर्यवंशीच्या घरी जाऊन बसली, एवढा आवडला का तू की म्हणजे मला विसरलीस? तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की अगं भाग्य तू काय बोलतेस, तो आलोक आता सूर्यवंशी आहे तर त्याची आणि माझी तर भेट सुद्धा झालेली नाही. भाग्य म्हणते की होईल, सब्र का फल मीठा होत आहे, आणि अशी भेट होईल ती आयुष्यभर लक्षात राहील. म्हणून मात्र ती आता प्राजक्ताला चिडवते. प्राजक्ता सर्व काही ऐकून घेऊन म्हणते हो का मॅडम, आणि परत आता भाग्य रुसते आणि म्हणते की जाऊन दे, मी कशाला तुझ्याशी बोलते, मला तुझा राग आलेला आहे, तू एकटी जायला नको होतं, आणि मी सुद्धा आता एकटी शॉपिंगला गेले होते. भाग्य लगेच आता बाईक सुरू करते, आणि बाईक चालू करून ती मात्र पुढे येत असते. प्राजक्ता तिच्या मागे ओरडत येते की अगं भाग्य सॉरी म्हटले ना. म्हणून आता भाग्य पुन्हा स्कूटी चालू करते आणि पुन्हा बंद करून आता एका ठिकाणी थांबते. तर भाग्य स्कूटी थांबून उभी राहिली असताना प्राजक्ता मागून येते आणि म्हणते की हे बघ अगं, असं कधी होईल का मी तुझ्या मदतीला येणार नाही म्हणून? तेव्हा भाग्य म्हणते की हो, कारण तू माझ्या मदतीला लागणारच आहे. आणि हे बघ, मी आपल्या दोघींना मात्र सेम टू सेम लेंगे घेण्यात सगळे काही पैसे खर्च केले. ते ऐकून आता ही प्राजक्ता तर तोंडात बोटच घालते, आणि अगं भाग्य, असं करण्याची तुला काय गरज होती असं म्हणते. तर भाग्य पुढे म्हणते की हे बघ, त्यावर मात्र कोणती ज्वेलरी आपल्याला खरेदी करायची आहे, आता मॅचिंग होईन अशी, मग आता तू माझ्यासोबत असायला नको का? त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की अगं भाग्या, तू माझ्यासाठी का मात्र आता हा लेंगा घेतला? तर भाग्य म्हणते की अगं, तुला माहिती नाही का आपलं काय ठरलं होतं, कारण माझ्या साखरपुड्यात लग्नात आपण ट्विनिंग करायचं हे विसरलीस का? आठवते की नाही तुला की फोनसारखं विसरली सगळं? तेव्हा आता भाग्य डोक्याला हात लावते आणि खाली पाहते, तिला मामीचा धाक असतो. तेव्हा लगेच भाग्य परत म्हणते की हॅलो,
ठरल्याप्रमाणे मात्र आपण ट्विनिंग करूयात, खूपच मजा येईल असे खुश होत आता भाग्य म्हणत आहे. प्राजक्ता फक्त आता तिच्या तोंडावर हसण्याचं नाटक करते, कारण तिला मामी आणि आजी कशा आहेत हे तर चांगलंच माहिती असतं. परंतु आता हे भाग्याला माहिती नाही, कारण प्राजक्ताला किती ताण होतो, किती मात्र ते काम तिला सांगतात ते. त्यानंतर आता इकडे हे चारू काही ऐकायला तयारच नसते. चारूला मात्र आता प्राजक्ताचे पैसे घ्यायचेच असतात. घरामध्ये पैसे असून सुद्धा आपण सगळीकडे पैसे शोधतो, मग काय असं विचार करण्यासारखं आहे त्यात. या भाग्याचे पैसे लग्नासाठी घ्यायचेत म्हणजे घ्यायचेतच. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की नाही अगं चारू, एकदा विचार कर, तिच्या पैशांना कशाला हात लावायचा, हे तिचे पैसे आहेत, आपल्यावर त्याचा काय हक्क आहे बरं. म्हणून ते समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु ते काही त्याला तयारच नसते. आणि चारू म्हणते की हे बघा, 15 वर्ष झाले आपण तिचा सांभाळ केला आणि तिच्या खर्चासाठी तिच्यासाठी मात्र तिच्या अकाउंटवरचा आपण एकही रुपया आतापर्यंत काढलेला नाही. आणि जेव्हा माझी आई म्हणते की प्राजक्ता या घरची मुलगी नाही म्हणून, मग त्यावेळेस रागाने तुम्ही काय म्हणतात ना, पोटची जरी नसेल तर माझी मुलगीच आहे ती. आणि हे बघा, जर तुम्ही तिला आपली मुलगी मानतात, मग तिला या घरची जाणीव असायला नको का. आणि हे बघा, तुम्ही तर मुलगी करत असतात, पण काही नसतं. शेवटी वेळ आल्यानंतर सगळं काही कळतं. तुम्ही कितीही तिला मदतीचा हात पुढे केला तरीसुद्धा काहीच फरक नाही पडणार. शेवटी आपलं ते आपलं आणि परकं ते परकं. चारू म्हटलेली असते की आपलं ते आपलं आणि परकं ते परकं, म्हणजे प्राजक्ता परकी आहे. आणि त्याच वेळेस आता वैद्यभाऊंना फारच राग येतो. वैद्यभाऊ मात्र चारूकडे रागाने बघतात आणि त्याच वेळेस दरवाजामध्ये प्राजक्ता आणि भाग्य सोबतच आलेले आहेत. तेव्हा दोघंही धक्क्यानेच आता प्राजक्ताकडे बघत असतात. तर मामीला तर काही फरकच नसतो. तेव्हा आता सगळेजण शांत बसलेले आहेत. तर भाग्य विचारते की बोला, काय झालेलं आहे, सगळेजण काय इतके शांत बसलेले आहेत, बोला ना काहीतरी. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ म्हणतात काय होणार आहे बाकी, आणि तुला तर माहितीच आहे तुझी आई मात्र प्रत्येक गोष्टीचं कसं ताण घेत असते. आणि तेवढ्यात भाग्य म्हणते की आई काय हे, अगं विचार कर ना, मला सुद्धा किती टेन्शन असेल म्हणून. त्यामुळे माझ्यासारखं बिनधास्त राहायचं आणि म्हणायचं टेन्शनच्या नानाची टांग. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजू शांत बसलेली असते आणि भाग्य त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीसुद्धा ते हसत नाही. त्यानंतर वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ प्राजू, अगं हे पासबुक आहे तर ते तुझ्याकडे ठेवून दे. आणि वैद्यभाऊने तिचं पासबुक मात्र तिच्या हातात दिल्यानंतर भाग्य विचारते की प्राजूचं पासबुक येथे आलं कसं. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ म्हणतात जेव्हा ते आपण कपाटातले आवरत होतो तेव्हा तिच्या कपाटातून मात्र ते पडलं. प्राजक्ताकडे बघत तिला म्हणतात की ठेवून दे तुझ्याकडे व्यवस्थित. आणि त्यानंतर मात्र आता भाग्या ही प्राजूला म्हणते की चल मी तुला लेंगी दाखवते. तेव्हा आता प्राजक्ता विचारते की मामा हे पासबुक. तेव्हा मामा म्हणजे वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ तुझ्याकडे ठेवून दे. आणि तेवढ्यात भाग्य विचारते की बाबा काय झालं, माझ्या लग्नासाठी कुठे पैसे कमी वगैरे पडतात की काय. आणि सकाळी गुरुजी आले होते ना, आणि नक्की ते काय म्हणतात, रोहनच्या घरातील लोकांनी काही डिमांड नाही केलेलं ना. आणि तेव्हा आता धक्क्यानेच वैद्यभाऊ मात्र भाग्याकडे बघतात, कारण त्यांना आता गुरुजींचं बोलणं आठवतं. कारण तिकडल्या लोकांच्या काय मागण्या आहेत, मुलीच्या हे अंगावर कमीत कमी 10 तोळे सोनं हवं आहे. आणि परत भाग्य म्हणते की मी अशी आहे म्हणूनच काहीतरी जास्त पैसे मागितले असतील. आबा तिच्या तोंडाला हात लावतात आणि म्हणतात की एकही शब्द बोलू नकोस, अशी आहे म्हणजे नक्की तू काय बोलतेस अगं, म्हणून तिच्या तोंडाला हात लावतात आणि तिला बोलून देत नाही. आणि हे फक्त तुझ्या आईच्या बोलण्याचा वागण्याचा ताण घेऊ नकोस. तेव्हा आता भाग्य विचारते की मग आई इतकं का टेन्शन घेते, आणि बाबा खरं सांगा काही पैशाची अडचण वगैरे नाही ना. तेव्हा आता बाबा म्हणतात की मुलगी जन्माला आल्यानंतर पहिले आई वडील काय करत असतील, तर मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मात्र एक एक पैसा बाजूला काढतात. त्यात म्हणजे तिचं शिक्षण आलं, लग्न आलं, मग आम्ही तुझ्यासाठी पैसे जमा केले नसतील असं तुला वाटतं का. आणि हे बघ बाळ, सगळी सोयी झालेली आहे, काळजी करू नकोस. तेव्हा वैद्यभाऊंच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. ते आपल्या भाग्याला जवळ घेतात. तो फक्त आनंदात राहा म्हणून ते भाग्याला घट्ट मिठी मारतात आणि रडत असतात. तेवढ्यात प्राजक्ता हे सगळं काही पाहत असते आणि प्राजक्ताच्या लक्षात येतं की मामा नक्की काहीतरी आमच्यापासून लपवतोय. प्राजक्ता विचारात पडते. त्यानंतर इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये सुलोक्षणा मात्र आता अंबिकासोबत काहीतरी आता घरातील डिस्कशन करत असते. आणि तेवढ्यात सगुणा धावतच मॅडम करत येते. तेव्हा अंबिका विचारते की काय झालं अगं, तू अशी का मॅडम करत आली, नक्की काही झालं की काय. आता सुलोक्षणा सुद्धा विचारते की अगं सगुणा काय झालं. आणि तेवढ्यात मात्र ही सगुणा घाबरतच म्हणते की मॅडम सकाळी ती प्राजक्ता आहे ना, तर ती मात्र आउट हाऊसमध्ये गेली होती. आणि ते हे ऐकल्यानंतर मात्र आता सुलोक्षणा अंबिका हे सगळ्यांना धक्का बसतो. परंतु प्रीती मात्र हसत असते आणि प्रीतीला हे सर्व माहिती असतं. अंबिका सुलोक्षणा लगेच उभ्या राहतात आणि सुलोक्षणाच्या हातातील पैशाचे बंडल आहे तर ते खाली पडतात. तेव्हा आता सुलोक्षणा पुढे येते आणि सगुणाला विचारते की म्हणजे प्राजक्ताला आलोकबद्दल सगळं काही कळाले की काय. तेव्हा सगुणा म्हणते की नाही, कारण मी तेथे वेळेत पोहोचले आणि लगेच त्या प्राजक्ताला लांब केलं. तेव्हा अंबिका देवाला हात जोडते. प्रीती मात्र रागाने पाहत असते. प्रीतीला मात्र आता ह्या सगुणाचा राग येतो.
तेव्हा तर सुलक्षणा सगुणाला म्हणते की असंच लक्ष असून दे. आणि तेवढ्यात प्रीती आता मुद्दाम सुलक्षणाच्या समोर येते आणि म्हणते की मोठी आई ती प्राजक्ता जरा आतीच करते हो की नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या फॅमिलीच्या मॅटर मध्ये ती जरा जास्तच इंटरफेअर करते. काही पण म्हणा परंतु मला ती प्राजक्ताना जरा डेंजरस वाटायला लागलेली आहे. तेवढ्यात अंबिका प्रीतीला म्हणते की तुला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा आता प्रीती म्हणते की म्हणजे आई मला हेच म्हणायचं आहे की गरीब लोक मात्र पैशाने भुकेलेली असतात. आणि आपल्या तिने जर ह्या प्राजक्ताने काय केलं म्हणजे आपल्या ह्या आलोक भाऊजींचं जे सत्य आहे आता ते जे काही त्यांचा म्हणजे जे रागीट स्वभाव आहे आणि हे सगळे काही विषू तिने एखाद्या न्यूज एजन्सीला जर सांगितले त्यामुळे मला तरी असं वाटतं की ह्या प्राजक्ताचं आपल्या घरात येणं हे वेळेच बंद करावं. प्रीतीला तर हेच करायचं असतं म्हणून ती मात्र आता सुलक्षणाच्या तोंडावर हे सर्व बोलते. सुलक्षणाला इतका राग येतो तर ती रागानेच प्रीतीच्या समोर येते आणि तिला अगदी खणकेबाज उत्तर देते की प्राजक्ताला मात्र सूर्यवंशीच्या घरामध्ये कोणीच यायला थांबू शकत नाही आणि अडू सुद्धा शकत नाही लक्षात ठेवा. आणि प्राजक्ताला मात्र या घरात अगदी तू अडवते येण्यासाठी तर तिला थांबवण्यापेक्षा मुलांना ती कसं शिकवते हे जरा तिच्याकडून व्यवस्थित शिकून घे आणि तेच तुझ्या कामी येईल. तेव्हा आता प्रीती लगेच म्हणते की मोठी आई. आणि आता सुलक्षणा रागाने तिच्याकडे बघते तर तिला शेवटी शांत बसावं लागतं. सुलक्षणा अंबिकाला म्हणते की हे पग अंबिका आपल्याला मात्र आता काळजी घ्यावी लागेल आणि हे पग प्राजक्त जर काही कारणामुळे समोर आली आणि जर त्या आलोकचा मात्र अँगर इश्यू आहे तर ते समोर आला. आलोकने मात्र रागाच्या भरात तिला काही करायला नको याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि तेवढ्यात ही प्रीती काही शांत बसायला तयारच नसते. ती सुलक्षणाला म्हणते की मोठी आई आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोर यायला नको यासाठी मात्र तुम्ही नक्की काय करणार आहात बरं. आणि एक मिनिट तुम्ही तर आता आलोक भाऊजींना आपल्या घरापासून लांब तर पाठवून देणार नाहीत ना. आणि तेवढ्यात आता सुलक्षणाला इतका राग येतो रागाने मात्र ती शटाप असं ओरडते आणि पुन्हा आता जस्ट शटाप असं म्हणते आणि रागाने तिला तिथून जायला सांगते निघ इथून. आता प्रीती रागाने अंबिकाकडे बघत असते. अंबिका तिला कुणाहून जायला सांगते. त्यानंतर मात्र आता प्रीती जेव्हा आतमध्ये जाते परंतु तिचं काही आता हे कारस्थान थांबायला तयार नसतं. ती आता मनात ठरवते की नो कारण असं काहीतरी आता आपल्याला करावं लागेल की आता तो आलोक मात्र प्राजक्ताचा जीव घेण्यासाठी ट्राय करेल अशी मजा आली पाहिजे आणि आलोकला मात्र रिहॅब मध्ये टाकावं लागेल. जे कसं होईल की आलोक सुद्धा या घरापासून लांब होईल आणि ती प्राजक्त सुद्धा. असं काहीतरी मला करावं लागेल असे ती आता ठरवते. त्यानंतर इकडे चारूचं काहीतरी काम सुरू असतं आणि हे आजी लगेच देवा 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 करते आणि चारू काय ग घरामध्ये लक्ष आहे की नाही असं विचारते. त्यावरती चारू म्हणते की काय ग आई काय झालं. आता आजी धक्क्यानेच म्हणते की काय झालं चारू तुला अजून कळलेच नाही का. आता चारूला काही कळत नसतं नक्की आई काय म्हणते ते. आता आजी म्हणते की अगं त्या अवधेसीमुळे आपल्या भाग्याच्या साखरपुड्यामध्ये विघ्न येऊ शकतं. तेव्हा आता चारू विचारते की अगं आई तू काय म्हणतेस. तेव्हा आता आजी म्हणते की अगं तुला माहिती नाही का त्या भाग्याने तिच्यासाठी आणि त्या प्राजक्तासाठी दोघींसाठी सारखेच लेंगे घेतलेले आहे. अगं ते मॅचिंग काय म्हणतात ना तसे ते. आणि आजी आता चारूच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ मला तरी सांग मी तुला काय म्हणते. अगं निदान उद्याचे दिवस तरी आपली ही भाग्या त्याच्या प्राजक्ताच्या पेक्षा उजवी दिसायला नको का. आणि त्या अवधसीचं काय तर ती तर नट्टाफट्ट करेल नवीन लेंगा घालेल आणि म्हणजे आपली भाग्या मात्र तिच्यासमोर नवरी म्हणून उठून नाही दिसणार. म्हणजे काय आता कुजबूज सुरू होईल. आता ही भाग्यापेक्षा प्राजक्त जास्त सुंदर आहे आणि सगळेजण तिचे कौतुक करतील आणि पुन्हा जर मुलाकडच्या माणसांचं मन बदललं तर मग आपण काय करायचं. आणि हे बघ आता ही नवीन लोक आहेत आणि हे 4 प्रश्न जर त्यांना पडले तर काय करायचं आपण. किंवा मात्र आता चारू मनामध्ये आता म्हणत असते की प्राजक्ता तू माझ्या भाग्याच्या सुखामध्ये नाही आड येणार हे तुम्हाला असं वचन दिलेलं आहे त्यामुळे हे वचन तू नाही मोडू शकत. त्यानंतर मात्र इकडे भाग्या आणि प्राजक्त रूममध्ये आहेत आणि आता जे लेंगे आणलेले आहेत तर ते मात्र आता ही ट्राय करून बघत असते कसे दिसतात भाग्या. तेव्हा आता प्राजक्त खुश होत तिला लेंगा लावत म्हणते की छान आहे तुझा लेंगा. तर भाग्या विचारते की तू तुझा लेंगा बघितलंस का आणि थांब मी आलेच. आणि तेवढ्यात ती बॅगमधून आता तो लेंगा काढते आणि तिला लावून म्हणते की बघ ना किती सुंदर आहे. आता हा लेंगा तू घालायचा आहे एकदम परफेक्ट. आता मात्र जेव्हा ती भाग्या मात्र प्राजक्ताला तो ड्रेस लावून बघत असते तर प्राजक्ताला ते क्षण आठवतात की मामी तिला काय म्हणलेली असते. मामीला तिने वचन दिलेलं असतं की मी तुझ्या भाग्याच्या सुखाच्या आड कधीही नाही येणार आणि तिला ते सर्व काही आठवते. तेव्हा आता ती मनात दोघी आरशासमोर उभ्या असतात आणि प्राजक्त मनात म्हणते की हे बघ भाग्या आता म्हणजे दोघींचा आनंद आपल्यासाठी कितीही महत्त्वाचा असला आता तुझं लग्न कितीही मला आनंद होत असेल तरी सुद्धा मला तुझ्या आनंदात सहभागी नाही होता येणार. परंतु भाग्या हे बघ हा आनंद आहे तर तो कायम तुझ्या चेहऱ्यावर असंच राहून दे. आणि तेवढ्यात मित्रांनो मात्र आता हा भाग येथे संपतो. त्यानंतर आलोक मात्र त्याच्या सगळ्या काही वस्तू टेबलवर शोधत असतो. माझ्या वस्तू येथे नाही असं म्हणत तो सगळीकडे शोधतोय
आणि तेवढ्यात मात्र आता आलोक हा शोधत असतो आणि प्राजक्ताही तेथे क्लास घेण्यासाठी आलेली असते. आणि आता मात्र त्या समीराच्या हातामध्ये आता त्याचं जे काही ते वाद्य आहे तर ते असतं आणि तो वाजवत असतो. आलोक रागानेच बाहेर येतो आणि जोरात चोर असे ओरडतो आणि समोर आता प्राजक्तासुद्धा असते. प्राजक्ता जेव्हा मागे वळून बघते तर आता हा आलोक तावतावाने आलेला असतो, जसा एखाद्याला खूप मारेल या भीतीने मात्र तो आलेला असतो. तरी मात्र आता समोर उभी असते, तिचं काही आलोकडे लक्ष नसतं आणि तेवढ्यात मात्र आता तो म्हणतो की माझा माउथ ऑर्गन का चोरलास. त्याचा माउथ ऑर्गन आहे तर तो समीराच्या हातात असतो आणि समीरच्या आणि तेव्हा तो तेथील एक कुंडी आहे तर ती कुंडी उचलतो आणि रागाने ती कुंडी घेऊन आता प्राजक्ताच्या डोक्यात घालायला येतो. आणि त्याच वेळेस आता घरातील सगळेजण बाहेर येतात. जोरात मात्र ती कुंडी उचलून मात्र आता ती म्हणजे फेकून दिलेली असते आणि प्राजक्ता बिचारी खूप घाबरते आणि तशीच खाली बसते. प्रीती आता तिथे जवळच असते. आलोक रागाने आता प्राजक्ताकडे बघत असतो. नक्की त्याने त्या कुंडीला खाली टाकलं असेल की प्राजक्ताच्या अंगावर, हे बघायला विसरू नका. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे यासाठी धन्यवाद. काय होईल हे बघायला विसरू नका. धन्यवाद.